कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयात मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहो वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. आपण समाधीचा विचार करत होतो. समाधी प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान दृढ व्हायला लागतं आणि त्याच्यासाठी आचार्य परत त्या देहाचा विचार करू नको वगैरे पद्धतीने सांगतात. जगाचा विचार करू नको, देहाचा विचार करू नको, त्या अनुसंधानात राहा. कारण ज्ञान झालं तरी देखील ते दृढ व्हायला वेळ लागतो. सामान्यांना तर बराच काळ जायला लागतो, पण हा उत्तम अधिकारी आहे. याला सुद्धा थोडेफार प्रश्न असतात तर ते विचारून त्याचं निरसन करून घेऊन ते अंतःकरणात दृढ करायला लागतं. आणि त्याची प्रोसेस आचार्यांनी सांगितलेली आहे. इथेही आता मग तसं झालं, ते दृढ झाल्यानंतर काय होतं, आपल्याला काय काय मिळणार हे कळल्याशिवाय आपण करायला जातच नाही. काही मिळणार नाहीये तरी पण तिथे जाऊन ये. मला आठवली ती राक्षसाची गोष्ट की एकाला एक राक्षस प्रसन्न झाला. तो म्हणाला की मी तुझं काम करेन, फक्त मला सतत काम पाहिजे. जर का ते मला दिलं नाहीस तू तर मी तुलाच खाऊन टाकेन. त्यांनी जी काय त्याला भरपूर कामं होती, त्याच्याकडे घर बांधायचं होतं वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. हा आपला ताबडतोब बांधून मोकळा. त्याचा स्पीड आणखीन सगळं पाहिल्यानंतर ह्याला प्रश्न पडला की आता काय करायचं, ह्याला काम कसं द्यायचं सारखं, हा मलाच खाईल नाही तर. मग त्याला एक चांगली युक्ती सुचवली का सुचली. एक त्याने मोठा खांब रोवायला सांगितला. आणखी त्या खांबावरती चढ आणि उतर, चढ उतर. मी तुला सांगितलं की ये इथे आणि पुन्हा मग ते काम सुरू कर. अशा पद्धतीने त्यांनी त्याला एंगेज ठेवलं. आपण अशा पद्धतीने करू का? आपल्याला त्याच्यातनं मिळायला लागतं काहीतरी. त्या राक्षसासारखं फक्त चढ उतार करत राहणं काय मिळणार आहे त्यातनं? त्याला आज्ञा होती त्यामुळे तो करत राहिला. आपल्याला तशी आज्ञा नाहीये, पण तरी देखील आपण परत जन्म, परत मरण, सुख दुःख चालू ठेवतो. आपल्याला काहीतरी मिळाल्याशिवाय आपण करायला जात नाही. मग इथनं काय मिळणार ते आता पुढे येत आहे की समाधी जेव्हा तुला प्राप्त होईल, दृढ होईल, त्यावेळे तुला काय होणार आहे, कसं होणार आहे. आता समूलमेतत् परिदह्य वह्नौ सदात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे ततः स्वयं नित्य विशुद्ध बोधानंदात्मना तिष्ठति विद्वरिष्ठः. असा विद्वान जो होतो, ज्याचं ज्ञान दृढ होतं, अपरिवर्तनीय होतं, अपरोक्ष होतं. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव होतो. प्रत्यक्ष तोच ते होतो, अनुभव वेगळेपणाने येत नाही. तर ब्रह्म होऊन ब्रह्म अनुभवावे तसा तो ब्रह्मरूप होतो. तो ब्रह्मरूप समाधीच्या वेळेस झाला. व्युत्थानाच्या वेळेस काय, पुन्हा देहभानावर आला की देह मी
तसं चालणार नाही. म्हणून गेल्या वेळेस सांगितलं की देहाचा विचार करायचा नाही आता. तू म्हणजे देह नाहीस, तू म्हणजे ब्रह्मच आहेस, हा विचार सतत ठेवायचा आणि त्याप्रमाणे वागायचं. असं करत गेला की ते दृढ होतं. ते जे ज्ञान आहे ते दृढ होतं. दृढ होतं म्हणजे पक्क होतं. भानावर आल्यानंतर पुन्हा मी देह वगैरे असं खाली घसरगुंडी असते. पोरं वर चढतात, खाली घसरतात. वर चढायचं कशाला? खाली घसरायला. इथे तसं नाहीये. इथे वर चढल्यानंतर वरच जात राहायचंय. परत खाली येणं हे अपरिवर्तनीय दृढ ज्ञान नाही. पुन्हा देहा तादात्म्यावरती येणं, जगत सत्यत्वावरती येणं हा मंद अधिकारी असतो. ते नाही करायचं. मग काय करायचंय? तर ते दृढ व्हायला पाहिजे. आणखी त्यासाठी काय कर, हे गेल्या वेळी एक गोष्ट सांगितली होती की देहाचा परत विचार करू नको, जगाचा विचार करू नको. म्हणजे आवश्यक तेवढा कर. थोडक्यात विचार करू नकोचा अर्थ देहाचा विचारच करायचा नाही असं नाहीये. रोग झाला तर त्याला औषध द्यायला लागतं, त्याला खायला प्यायला घालायला लागतं. पण त्याला मी खायला घालतीये, मी नाही खाते. त्याला मी विश्रांती देते, देहाला विश्रांती देते, देहाकडनं काम करून घेते. देह काम करतोय, मी बघतीये, हा विचार ठेवायला लागतो. आपण ट्रेन मध्ये बसतो, बसमध्ये बसतो, गाडीत बसतो. आपण चालत असतो का? अजिबात नाही. चालत काय असतं? ते वाहन चालतं. तसं मी ज्याच्यात राहतेय हे देहरूपी वाहन चालतं. मी हालत नाहीये, मी जशीच्या तशी आहे, मी व्यापू नये, हा विचार ठेवायचा असतो. आणि हा जर का विचार आपण कायम ठेवायला लागलो, आठवेल तेव्हा तरी ठेवायला लागलो, तरी आपण हळूहळू देहापासून अलिप्त होतो. जसं आपल्याला एक सांगितलं होतं की जे माझं आहे ते मी नाही, म्हणजे माझा देह आहे म्हणून मी नाही. ही दुसरी पद्धत झाली की याचे साक्षीत्व करायचं. आणि जेव्हा आपण असं साक्षीत्व करत राहतो ना, तर त्यावेळी आपोआपच आपण देहापासून अलिप्त व्हायला लागतो. कारण ज्याचं साक्षीत्व आपण करतो, ज्याच्याकडे आपण बघत असतो, त्याच्यापासून मी नेहमी वेगळी असते. मला हे टेबल समोरचं दिसत आहे, मी टेबल असू शकेल का? मी त्याच्याकडे बघतीये. हा ग्रंथ दिसतोय, मी त्याच्याकडे बघतीये, मी वेगळी आहे. तसं मी देहाकडे बघायचं, देह कसा काम करतोय बघायचं. भूक लागतेय, देहाला भूक लागते म्हणायचं नाही. म्हणताना मला भूक लागते, पण तो कसं काम करतो, काय करतो, ह्याच्याकडे जर का आपण अलिप्तपणे पाहायला लागलो, तर आपण देहापासून वेगळे व्हायला लागतो. आणि देह तादात्म्य घालवणं हे फार महत्वाचं असतं. जे देहाकडे परत पाहू नको म्हणून म्हटलं, तर देहाकडे पाहू नको म्हणजे आपल्याला देह दिसणारच आहे. पण ते मी म्हणजे असा नको विचार करू. मी त्या देहात राहणारी. डॉक्टर काकांनी जीवाची 4 घरं म्हणून एक फार छान लेख लिहिला होता. त्याच्यात देह म्हणजे पहिलं घर. हा देह ज्याच्यात राहतो ते, ज्याला मी माझं घर म्हणते, दगड विटांचं, ते दुसरं घर. जग हे तिसरं घर. आणखीन विश्व निरंजनी आम्ही बांधिले घर, ते चौथं घर. छान विचार होता त्याच्यात फार हा. म्हणजे व्यापक कसं होत जायचं ते आपल्याला हळूहळू त्याच्यातनं कळतं. आणि विश्वापासून आपण पूर्ण व्यापक होऊन ब्रह्मा एवढे जेव्हा होतो, त्यावेळी ती निरंजनी आम्ही बांधिले घर, ह्या स्टेजला पोचतो. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं. त्याच्यासाठी पहिल्यांदा देह हे माझं घर आहे. छोट्यापासून विचार करतो ना आपण, एकदम उडी घेतो का? तसा विचार करायचा या छोट्यापासून. हे माझं घर आहे, इथे मी राहते. मग हे चाललंय, हे माझं वाहन आहे, हे माझं इन्स्ट्रुमेंट आहे, काही म्हणायचं. पण त्याच्यापासून आपण वेगळं व्हायचं. आहे माझं ते, मी नाहीये. आणि माझं म्हणता म्हणता माझे म्हणता
सावकाश क्षीण चिवरे असं समर्थ म्हणतात. त्यामुळे ते कोणाचं? देह काळाचे धन कुबेराचे. तुकाराम महाराज म्हणतात तेथे या जीवाचे काय आहे? काही नाही. देह काळाच आहे, पंचभूतांचा आहे, असा पुढे विचार करायचा असतो. त्या देह तादात्म्याला घालवण्यासाठी ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करायला लागतो. आणि म्हणून मग सांगतायत की हे जे अज्ञान आहे, हा जो आपला भ्रम आहे, हा समूलम एतत् परिदह्य. समूलम मुळासकट. ते ऊर्ध्वमूल मधशाखम आहे ना, तर त्याच्यात असंग शस्त्रेण दृढेन चित्वा म्हणून म्हटलेलं आहे. मुळापासून त्याला तोडायचं आहे. मूळ काय आहे त्याचं? कुठून सुरुवात झाली आहे? मूळ आहे ते अज्ञानात आहे. म्हणून मोक्षाची व्याख्याच केलेली आहे की कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःख निवृत्ती बऱ्याच गोष्टींनी होते. परमानंदाची प्राप्ती समाधी प्राप्त झाल्यावर होते. पण कारणासह होते का? कारण जे अज्ञानाचं आहे, दुःखाचं आहे, ते जातं का? जोपर्यंत ज्ञान दृढ होत नाही तोपर्यंत कारण जात नाही. म्हणून कारणासह जर का घालवायचं असलं समूल, तर ह्या पद्धतीने विचार करायला आपल्याला लागतो. आणि जेव्हा अज्ञान पूर्ण जात, कसं जातं? जळून जातं. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करू आहे. ज्ञानाग्नी धडधडून पेटला पाहिजे. मात्र नुसते कुठेतरी 2-4 स्पार्क पडले, 2-4 ग्लिम्सेस मिळाले आपल्याला म्हणजे झालं असं नाही. त्यांनी भस्मसात कुरुते होणार नाही. एकदा समाधी लागला, तात्पुरतं तेवढं जळून गेलं, पण तरी देखील मी देह म्हटल्यानंतर मी पुन्हा डोंगर उभे करत असते. मग त्या अज्ञानाला घालवल्याशिवाय हे जाणार नाही. मी कायमची आनंदरूप होणार नाही. म्हणून अज्ञानाला घालवणं अत्यंत गरज आहे. आणि त्याच्यासाठी ते ज्ञान दृढ व्हायला लागतं. जेव्हा त्याचं आत्मसाक्षात्कार रूप अग्नी म्हटलाय. आणि हा आत्मसाक्षात्कार मगाशी जसं समाधीचं झालं, क्षणभर समाधी येऊन गेला, त्यांनी काय जळायचं ते जळलं. पण अखंड तो ज्ञानाग्नी पेटत राहणं म्हणजे देहाचा बाध करणं आहे, जगाचा बाध करणं आहे. ज्याला चालता बोलता समाधी म्हणतात, ज्याला बाध समाधी म्हणतात, ती महत्वाची आहे. ती साध्य झाल्यानंतर ही स्थिती जेव्हा मिळते, त्याच्यानंतर हा निर्विकल्प समाधी नाही लागला तरी काही बिघडत नाही. अनुभव येऊन गेलेला आहे, खात्री झालेली आहे. आणि जगाचा आणि देहाचा पूर्ण बाध केला. ते मी नाही, माझं नाही, मी ब्रह्म आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण. ही ओवी अनेक वेळा ऐकली असेल, पण ती पुन्हा ऐकवणार. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. हे ज्ञानाचं लक्षण की तिथे ब्रह्मनिश्चय पूर्ण झालेला आहे. मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी बाकी काही नाही, हे सगळं मिथ्या आहे. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आहे, ही निष्ठा आहे. निश्चयन तिष्ठती, तिथेच राहिलेला आहे. त्याच्या पलीकडे त्याला दुसरं नाहीये. जे काय जे जे दिसे भूत ते ते म्हणजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. भक्तियोग ज्ञानयोग एकच आहे. हा योग आहे खरा. आणि असा साध्य होण्यासाठी तसा आपल्याला सतत विचार करायला लागतो. मग ते समूल जात. अज्ञान मुळासकट उपटून टाकण्यात येतं, मुळासकट छाटून टाकण्यात येतं. आणखीन
ते ह्या आत्मसाक्षात्कार अग्नीनी होतं. फक्त तो अग्नी त्याच्यात विचाराचं विवेकाचं इंधन सतत घालायला लागतं. सन्निधीची असावा विचार असं जे समर्थ म्हणतात तो या दृष्टीने म्हणतात की मी घसरते वाटलं की ताबडतोब सावध असायला लागतं. तिथे सावध साक्षकी आणि दक्षता या तत्काळाची मोक्ष का म्हणताय? स्वतःवरती लक्ष ठेवायला लागतं. मी कुठे घसरते, मी काय करते, पुन्हा देह तादात्म्यात गुंतत नाहीये ना, पुन्हा जगात सत्यत्वात गुंतत नाहीये ना, जगाचं बद्दल रिॲक्शन येणं बंद होणं हे जगत सत्यत्व जाण्याचं एक लक्षण आहे. जगाने काही केलं तरी माझी त्याला रिॲक्शन नाही, मी शांत आहे. का? खेळायचा प्रपंच मानावा, चाललाय खेळ, चालून दे, मी गंमत बघते, त्याचं काय वाटायचं आहे, अशा पद्धतीने तिथे शांती टिकते. आणि ही समूळ जाण्याची ही काही काही लक्षणं आहेत. आपली आपल्याला ती कळायला लागतात. आपलं आपल्याला हेच पाहिजे, अहो मी कुठपर्यंत पोचली आहे हो, हे विचारणं श्री गुरूंना काय किंवा कोणालाही. श्री गुरु सांगतील एक वेळ, पण सांगतील ह्याची गॅरंटी नाही. कारण हे आपलं आपल्याला या खुणा आहे. आनंद वाढतो, शांती वाढते, आपली जगाचे परिणाम होईल असे होतात. म्हणजे दगड का हो? अजिबात नाही. अत्यंत प्रसन्नता, आनंद हे तिथे असतं. दुःख नसतं मान्य, पण अवीट आनंद असतो तिथे. आणि तो मिळतो तिथे की ह्या मी ब्रह्म आहे, ह्या ब्रह्माच्या अग्नीत ते अज्ञान समूल अविद्या पूर्णपणे जळून खाक होते, निश्चय जळते, राख होते. आणि त्या राखेत धगधगता निखारा सुद्धा राहणार नाही, इतकी राख होऊन जाते, निघून जाते ती राख सुद्धा. जेव्हा नुसता समाधीतनं आपण देह भानावरती येतो, म्हणजे मी देहावरती येतो या दृष्टीने, तेव्हा तिथे निखारे शिल्लक असतात. आणि जर काही झालं तिथे पेट घेतात. पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे हे मी निखारे कसले बोलते, ज्ञानाचे नाही म्हणत आहे. हे जे निखारे म्हणतीये हे अज्ञानाच्या बद्दल म्हणते की ते पुन्हा त्याच्यात अज्ञान अज्ञान चालू राहत. सगळं ते अज्ञान जळून त्याची राख रांगोळी झाली पाहिजे. ते दृढ अपरिवर्तनीय जेव्हा होतं तेव्हा होतं. आणि म्हणून असं ज्या वेळेस होतं त्यावेळी तो कसा होतो? तत स्वयं नित्य विशुद्ध बोधानंदात मना तिष्ठती विद्वरिष्ठा, म्हणजे जो श्रेष्ठ ज्ञानी आहे तो नित्य विशुद्ध बोधानंद आत्मना, नित्य जे नित्य असतं ना ते शुद्ध असतं, कायम टिकणार आहे, तिथे कसलीही अशुद्धी नाही. आणि असा बोध, असा बोध, बोध मलिन नाही, बोध कमी जास्त नाही, आणि शुद्ध बोध आहे. शुद्ध ज्ञान निरूपण नावाचा समास आहे दासबोधात, ज्याच्यात समर्थ सांगतात की ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपणासी आपण म्हणजे मी खरी कोण आहे हे बघावं, तिथे स्थिर व्हावं, याला ज्ञान म्हणतात. ते विशुद्ध ज्ञान. आणि तद्रूप झालेला आहे, बोध रूप झालेला आहे, म्हणजे सच्चित आनंदा रूप झालेला आहे. असा होऊन तो राहतो ज्या वेळी त्यांनी समूळ अविद्या नष्ट केलेली आहे. असा असा जो त्याला विद्वरिष्ठ म्हटलेला आहे, तो विद्वान,
पूर्ण विद्वान झालेला आहे, तत्ववेत्ता आहे. वेत्ता म्हणजे केवळ बुद्धीने जाणणारा नाही, तर प्रत्यक्ष जाणणारा, प्रत्यक्ष ते होऊन जाणणारा असा तो झालेला आहे. आणि तो मग आनंद रूप होऊन राहतो, शुद्ध आनंद, सच्चिद आनंद रूप होऊन राहतो. म्हणजे त्याचं मरणाचं भय जातं, त्याला ज्ञानाचा ओढ, इकडून मला ज्ञान मिळवलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, हा ग्रंथ मी वाचला नाही. शंकराचार्यांचं केवढे ग्रंथ आहेत, त्यांच्या परंपरेत त्यांच्या शिष्यांनी केवढे ग्रंथ लिहिलाय, मला अमुक वाचायचं आहे, तमुक वाचायचं आहे, सगळं जातं, कसलीही गरज लागत नाही. कुठे काही बोलायचं आहे, काही रेफरन्स हवाय, विसरली आहे, तेवढ्या पुरतं पाहिलं जातं फार तर. पण त्या पलीकडे मला हे कळलं पाहिजे म्हणून वाचलं समजतं, आनंदासाठी वाचलं जाईल. कारण तिथे पुन्हा प्रत्ययाचा आनंद असतो. आनंद रूपता आल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा तो चाखावंसं वाटतं की नाही, तसा याच्यात एक कुठे मला वाटतं विवेक सिंधू मध्ये शिष्याने प्रश्न विचारल्यानंतर गुरु म्हणतात की तुझ्या प्रश्नाने मला आनंदाचं भरत आलं. म्हणजे याचा अर्थ त्यांना आनंद सतत नव्हता का? होता, पण आनंदाच्या डोहावरती स्थिर होता, त्याच्यावरती आनंदाची लाट येऊन छान वाटलं. जास्त आनंदातच आहे कायम, पण त्या आनंदाच्या बरोबर आणखीन त्या आनंदाच्या लाटेमध्ये डुंबाला मजा येते. आणि ते शिष्याच्या प्रश्नाने त्यांना ब्रह्माची आठवण झाली, म्हणजे परत ब्रह्म कसं आहे वगैरे सगळं आठवलं, त्याचा आणखीन आनंद झाला. तसं ह्या ज्ञानाचं होतं. वाचन जे असतं, श्रवण जे असतं, तो इतरांचंही ऐकतो, पुन्हा प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी. वाचन असतं, आनंदासाठी असतं, ते त्याच्यातनं त्याला वेगळं काही मिळत नसतं, वेगळं मिळवण्याची हाव नसतं, ती सगळी गेलेली असते, कारण तो स्वतः ज्ञानरूप झालेला आहे. पण त्या ज्ञानावरती ज्ञानाचा तरंग, आनंदाचा तरंग हे एन्जॉय करत असतो तो. त्याचं आयुष्य अजिबात निरस नसतं. उलट सृष्टीमध्ये त्याला जिथे जिथे तो ईश्वर दिसत असतो आणि ईश्वराचा, ब्रह्माचा आनंद तो उपभोगत असतो. आता बाहेर पाऊस पडतोय, ज्यांना बाहेर जायचंय पावसात, ज्यांना पाऊस आवडत नाही, ते म्हणतील की काय पिरपीर लावले, किती सारखा, किती दिवस पडतोय. झाले आता जवळजवळ आठवडा पाऊस पडतोय. त्याच्यात ईश्वर तत्व पाहिलं, ब्रह्मतत्व पाहिलं की अरे किती छान पाऊस पडतोय, काय छान हवा आहे, सृष्टी किती छान दिसायला लागलीये, ईश्वराची कशी व्यवस्था आहे, हे आठवायला लागतं आणि त्याच्यातनं आनंद मिळतो. म्हणजे दृष्टी कशी बदलायची, कसा आनंद घ्यायचा, हे आपल्याला तिथनं कळतं. असा हा तत्ववेत्ता आनंद रूप होऊन राहतो, ज्यावेळी त्याचा तो आनंद दृढ होतो ते. पण मग शरीराचं काय? प्रारब्ध सूत्र ग्रथितम शरीरम प्रयातु वा तिष्ठतु गोरिवस्र न तत् पुनः पश्यति तत्ववेत्तानंदात्मनि ब्रह्मणि दीनवृत्ती. शरीर जे आहे ते प्रारब्ध सूत्र ग्रथितम आहे, म्हणजे प्रारब्धाच्या सूत्रांनी बांधलेलं आहे. शरीर आपल्याला आता माहितीये की मिळतं कसं, संचिताच्या साठ्यातनं काही एक कर्माचा भाग भोगण्यासाठी बाहेर निघाला निघतो. विहीर आहे मोठी, विहिरीतनं आपण एक बादलीभर वापरायला पाणी काढतो, ते वापरतो आपण. विहिरीतलं पाणी तसंच राहतं, बादलीतलं पाणी आपण वापरत राहतो. तसं प्रारब्धात त्या संचिताच्या विहिरीतनं पाणी जे आपण काढतो
तर त्यातलं बादलीभर काढलेलं पाणी म्हणजे आपलं प्रारब्ध आहे. आणि जेव्हा मी करतो ह्या भावनेने आपण कर्म करत राहतो तेव्हा त्या विहिरीचे झरे कधी आटतच नाही. ते आठवायचे असले तर आपल्याला मी करता हे कर्तृत्व भाव टाकायला लागतो. ती सगळी आपल्याला करायला लागतात. अभ्यास त्यासाठी हा सगळा सांगितलेला आहे. म्हणजे हा शरीराला कारण जे आहे ते प्रारब्ध आहे. ह्या प्रारब्धाच्या सूत्रात हे बांधलेलं आहे. शरीर पूर्णपणे प्रारब्धाच्या सूत्रात बांधलाय म्हणजे ते प्रारब्धानुसार चालणार आहे. त्याला दुसरं गती नाही, त्याला दुसरा मार्ग नाही. जर का मला रोग व्हायचा असला तर रोग होणार आहे. इजा व्हायची असली होणार आहे. मृत्यू कधी कसा कुठे येणार ते ठरलेलं आहे, त्याप्रमाणे तो येणार आहे. पण ते शरीराचं आहे. माझा काय त्याच्याशी संबंध? मी त्याच्यात राहतेय. जोपर्यंत दुरुस्त करता येईल तोपर्यंत मी दुरुस्त करते. घर मोडकळीला आलं, पडायला आलं की सोडून आपण बाहेर जातो की नाही? तसं हे घर जेव्हा आता मोडकळीला यायला लागलेलं आहे, ज्या वेळ येईल त्याची त्यावेळेस ते टाकून जायचं आहे. संपलं. त्याच्या पलीकडे आणखीन काय यायचं? हे प्रारब्धाच्या सूत्रात बांधलेलं आहे. मग हे शरीर प्रयातू वा तिष्ठतू, गेलं काय आणखीन राहिलं काय? उदाहरण दिलंय, गाईच्या गळ्यात एक माळ घातली. स्रक म्हणजे माळ. गाईच्या गळ्यात माळ घातली, ती पडली काय किंवा राहिली काय? गाईला काय त्याच? आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण घालतो. गाईला काही त्याच्यातनं आनंद आहे का? तिला त्याचं काही नाहीये. तिला त्याचं ओझं पण होत नाही. तसं या शरीराचं आहे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, तुकाराम महाराज म्हणतात. समर्थ सांगतात की आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका. किंवा आत्ताची पडो अथवा राहो मिथ्या कलेवर, असंही ते म्हणतात. हा त्यांचा देहाकडे पाहायचा भाव असतो. आपण ते माझं 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 म्हणून इतकं घट्ट धरून ठेवतो आणि त्याच्या सुख दुःखांनी आपण सुखी दुःखी होतो. ते सगळं संपतं आणि म्हणून आनंद रूपता येते. गाईच्या गळ्यातली माळ जशी राहिली काय गेली काय, गाईला त्याचं काही नाही. तसं हे शरीर राहिलं काय गेलं काय, ठीक आहे. मी कायम आहे कारण मी ब्रह्म आहे. समर्थांनी देहत्याग करताना शिष्यांना सांगितलं होतं की मी आहे निरंतर जगत जीवन. मी कुठेही गेलेलो नाही. मी या जगात सगळीकडे व्यापून कायम आहे. प्रत्येक जीवनमुक्त जो आहे तो असाच व्यापून असतो. मग जागा पुरते का? ब्रह्म जे आहे ते सगळीकडे व्यापून आहे ना. ब्रह्मरूप झाल्यानंतर तो ब्रह्म एवढाच होणार आहे, व्यापूनच राहणार आहे. आणि तो वेगळा उरणार नाहीये ब्रह्म होऊन. त्यामुळे तिथे जागा असणं काय नसणं काय काही प्रश्नच नाहीये. तो ब्रह्मच झालेला आहे. ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी, असा जो तत्ववेत्ता आहे तो त्या शरीराकडे, जो आनंद रूप झालेला आहे तो ह्या शरीराकडे पुन्हा सत्यत्वाने बघत नाही. तो मृत्यूला भीत नाही. आणि मी जगावं, मी असावं अशीही त्याला काही वेगळी इच्छा नसते. म्हणजे मी शरीर रूपाने असावं वगैरे, कारण मी आहेच. जे आहे ते असावं कशाला वाटायची गरज आहे का? माझ्याजवळ आहे ते मी मिळवायला जाईन का? आहेच माझ्याजवळ.
तसा आहे की अ, जगण्याची इच्छा, ज्याला मृत्यू येणार वाटतं त्याला जगण्याची इच्छा असेल. ह्याचा मृत्यूचा संबंध काय? सद्रूपाने हा कायमचा आहे, ते त्याला माहिती आहे, तो त्याचा अनुभव आहे. अनुभव आहे म्हणजे प्रत्यक्ष मी सतरूपाने आहे असा अनुभव येत नाही. आपले काही काही गैरसमज असतात. मी ज्ञानरूप आहे असा अनुभव येत नाही, पण अज्ञान नष्ट होतं, मी ज्ञानरूप आहे. मरणाची भीती जाते, जाण्याची भीती जाते, मी सद्रूप आहे. ह्या पद्धतीने त्या सगळ्या भीतीत जातात. मी काय आहे हे सांगता येणार नाही, कारण प्रत्यक्ष तिथे काही उपस्थितच नसताना ब्रह्मरूप जेव्हावेळेस आपण होतो, तर त्यावेळी तिथे केवळ आनंदाचा अनुभव घेण्या इतकी एक सूक्ष्म अज्ञात बुद्धिवृत्ती राहते, असं शास्त्र सांगतं. ते सुद्धा का सांगतं की देहभानावर आल्यावर, त्या समाधीतून बाहेर आल्यानंतर प्रचंड आनंदाचा अनुभव आपल्याला जाणवतो. ज्या अर्थी आनंदाचा अनुभव जाणवतोय त्या अर्थी तो कळणार तिथे काहीतरी असलं पाहिजे, नाहीतर कळलाच नसता. जसं झोपेचं आहे, गाढ झोप लागली होती, मला कसं कळलं? बुद्धी तर लीन झालेली आहे, मन लीन झालेलं आहे, पण तिथे काहीतरी शिल्लक आहे की जे अनुभव घेत आहे ते अज्ञात आहे, कळत नाहीये, सूक्ष्म आहे. आणि बुद्धीचा धर्म स्मृती हा आहे, म्हणून बुद्धिवृत्ती आहे. म्हणून अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती हा शब्द प्रयोग आला. आणि ती झोपेत असते, झोपेच्या आनंदाचा, अज्ञानाचा देखील, मला काही कळलं नाही हा अज्ञानाचा अनुभव आहे, छान वाटतंय हा आनंदाचा अनुभव आहे. ते अनुभव आपल्याला जातेपणी कळतात, आठवतात. तसा समाधीचा अनुभव, तीच बुद्धिवृत्ती केवळ आनंदाचा अनुभव घेऊन उठते, केवळ आनंद. त्या अर्थी मी आनंद रूप झाले असले पाहिजे. आला कन्क्लुजन? ज्या अर्थी समाधीतनं व्युत्थान झाल्यानंतर अवर्णनीय प्रचंड अशा अनुभव, आनंदाचा अनुभव आहे, त्या अर्थी तिथे मी आनंदात निमग्न असले पाहिजे, डुंबलेली असले पाहिजे, आनंदातच असले पाहिजे, आनंद रूप झालेली असली पाहिजे, हे आपला निष्कर्ष निघतो. म्हणजे ब्रह्म आनंद रूप आहे हा निष्कर्ष निघतो. ते ब्रह्म वेगळेपणाने कळत नसताना आनंद रूप कसं ठरवलं? या पद्धतीने त्याला ठरवलेलं आहे. ज्ञानाची इच्छा जाते, ते ज्ञानरूप असलं पाहिजे. मरणाची भीती जाते, ते सद्रूप आहे, कायम आहेच ते. एकदा त्या ब्रह्माच्या मध्ये वृत्ती आपली लीन व्हायला लागली की देहाची आसक्ती पूर्ण संपते. देह राहो हवा जाओ, बस. मिथ्या कलेवर असा शब्द समर्थांनी वापरला आहे. कलेवर म्हणजे प्रेत, देह निर्जीव, त्याचं काही झालं तरी मला काय येत? ठीक आहे, ह्याच्यात राहते तोपर्यंत त्याला सांभाळायला हवं, जनरीतीप्रमाणे वागायला हवं, ते आपोआप होत राहतं. त्याच्याबद्दल विचार करायला लागत नाही. विचार म्हणजे होय, मी ह्या देहात राहते, हा देह आहे माझा, त्याला सांभाळायला हवं, त्याला जनरीतीप्रमाणे ठेवायला हवं, हे सगळं होतं. आणखीन तो तरी सुद्धा प्रारब्धावरती देह प्रारब्धे टाकेला, समर्थ सांगतात. म्हणजे प्रारब्धावरती सोडला याचा अर्थ त्याच्या उदरनिर्वाहाची मी कशाला चिंता करू, प्रारब्ध काळजी घेईल. किती सोपं झालं. प्रारब्ध काळजी घेईल म्हणजे प्रारब्धात जर का अन्न असेल तर मला इच्छा होईल आणखी मी बनवेन,
ही प्रारब्धाचा रेटा असतो. आपल्या इंद्रियांना, आपल्या मनाला, बुद्धीला प्रारब्धाचा रेटा असतो आणि त्यानुसार आपण देहाला आज्ञा करतो. फक्त हे सगळं आपण पूर्ण अलिप्तपणे बघतो. फरक हा आहे. जीवनमुक्ताच्या बाबतीत देखील त्याचं मनच त्याला हे करतं, इंद्रियांना, बुद्धीच सांगत असते, आज्ञा करत असते, पण ते सगळं बाधित असतं. आपण तो देह मी म्हणतो, बुद्धिमान पण मी म्हणतो. आणि हा तत्ववेत्ता जो आहे, तर तो त्यांच्याकडे अलिप्तपणे बघतो, त्यांच्या कामांच्याकडे अलिप्तपणे बघतो, की आता जेवायची वेळ झालेली आहे, काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. असं ते प्रारब्धाचा रेटा असतो, की त्याला जेवायला घालायचं अमुक वाजता, हे प्रारब्ध आहे माझं. त्याप्रमाणे देह उठतो, आणखीन काम करायला. सगळं जे चालतं ते ह्या पद्धतीने चालतं त्याचं. हे आपल्याला कळायला विचित्र वाटतं, पण ते सहज झालेलं असतं. जसं नॉर्मल आयुष्य आपण म्हणतो, तर तशाच पद्धतीने जवळजवळ ह्या जीवनमुक्ताचं आयुष्य चाललेलं असतं. फक्त अंतरंगातनं तो वेगळा असतो. अंतरंगातनं हे मी नाहीये हे त्याला माहित असतं. या प्रेरणा कुठून येत आहेत हे त्याला माहित असतं. त्यामुळे तो कसली काळजी करत नाही. चिंता राहित्य, आनंद रूपत्व हा त्याचा स्थायी भाव आहे. याचा अर्थ तो प्रयत्न करणार नाही असं नाही. प्रयत्न करणार तो, कारण प्रयत्न सुद्धा काम आहे ना, जे करायला लागतं. दुसराही त्याच्यात एक आहे, की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकाप्रती. तेथ वडील जे जे करीती, तया नाव धर्म ठेविती. येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. माऊलींनी सांगितलं. संतांना, जे ज्ञानी आहेत, त्यांना विशेषे करून कर्म व्यवस्थित करायला लागतं, कारण जे श्रेष्ठ करतात ते इतर सामान्य लोक तसं वागायचा प्रयत्न करतात. त्यामुळे जीवनमुक्ताला देखील, ज्ञानाला देखील मार्गाधारे वर्तावे हे करायला लागतं. कारण नाहीतर लोक जर का त्याला आदर्श मानत असले, त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करत असले, तर त्यांनी मी देह नाहीये, मी ब्रह्म आहे म्हणून नुसतं बसून राहून कसं चालेल. प्रयत्न तो पण करतो. सगळं कसं सामान्य लोक करतात तसंच तो करत असतो, फक्त आतनं तो वेगळा असतो हे लक्षात घ्यायचं. आतून त्याच खात्री असते की हे मी करत नाही, हे देह करतोय, हे मन करताय, हे बुद्धी करते. मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, मी त्याच्याकडे वेगळेपणाने बघते. ही स्थिती त्याची होते. त्याची ब्रह्मामध्ये, ब्रह्मानंदात तो निमग्न असतो कायम. आणि देहाकडे, जगाकडे छान खेळ चाललेला आहे, मी पण त्या खेळाचा भाग आहे. मग ते खेळाचे नियम पाळायला लागतात. मी जर का खेळाचा भाग असले, तर त्या खेळाचे नियम पाळूनच मला खेळ खेळायला लागतात. आता IPL ची मॅच चाललेली आहे. खेळाचे नियम ते लोक पाळतात. आपण एन्जॉय करतोय की नाही बघणं. तसंच असतं, की तो हे सगळे खेळाचे नियम पाळत असतो आणि एन्जॉय करत असतो. खेळायचा प्रपंच मानावा म्हणून जे म्हटलेलं आहे ते हेच आहे. सगळा प्रपंच म्हणजे असाच चाललेला आहे. जग जगा परी चाले, ते ईश्वर सूत्रे बांधले, ते सूत्र हाती घेतले ऐसे न व्हावे. आपण ते हातात घेऊन मी करून दाखवते वगैरे या पद्धतीने जातो, तू तसं करत.
त्या ईश्वर सूत्राला बघतो, आणखी त्याचा मान ठेवतो. आपल्याकडनं काय प्रयत्न करायचे ते करतो, फळ द्यायचं जे असेल ते त्या ईश्वर सूत्राप्रमाणे होत असतं, ते तो स्वीकारतो, शांतपणे स्वीकारतो. आणि जे सिद्धाची सहज स्थिती आहे ती साधकाच्यासाठी साधना ठरते. म्हणून साधकांनी काय करायचंय की आपलं काम करायचं, जे फळ येईल ते शांतपणे स्वीकारायचं. जे काही घडेल ती एक घटना म्हणून साक्षीत्वानी पाहिजे. त्याने सुख किंवा दुःख वाटून घ्यायचं नाही, आपली स्थिती सांभाळायची. हे आपल्याला प्रयत्नपूर्वक करायला लागतं. जो सिद्ध असतो त्याला हे सहज असतं, कारण तो त्याच्यापासून अलिप्तच असतो. त्याचा जगन मिथ्यात्वाचा निश्चय दृढ झालेला असतो, पक्का झालेला असतो. देह तादात्म्य त्याचं संपलेलं असतं. आपल्याला ते कृत्रिमरित्या सांभाळायला लागतं. फरक आहे. पण तसं जर का आपण सांभाळत राहिलो ना तर कधीतरी ते सहज होऊन जातं, हेही तेवढंच खरं आहे. या पद्धतीने आपल्याला ते सारखं सांभाळायला लागतं, लक्ष ठेवायला लागतं. मी जगात गुंतत नाहीये ना, कुटुंबात गुंतत नाहीये ना, करायचंय सगळं व्यवस्थित. देहाला सुद्धा सगळं व्यवस्थित सांभाळायचंय, पण गुंतायचं नाही. मुख्य जे आहे ते न अडकता केवळ त्या ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ती ठेवून आनंदात जीवन जगायचं. तसा जीवन मुक्त करत असतो, जीवन मुक्ताचा आदर्श आपल्या समोर असतो. आपण त्याप्रमाणे जगायचा प्रयत्न करायचा असतो. ते आपल्यासाठी साधना असते. ती फार महत्वाची साधना आहे अशा पद्धतीने, आणि ती आपण करायची असते. अखंडानंदम आत्मानं विज्ञाय स्वस्वरूपतः किमेच्छन् कस्य वा हेतो देहम पुष्णाति तत्वविद. जो अखंड आनंद रूप परमात्मा म्हणजे मी आहे असं जाणतो, मी आनंद रूप आहे असं साक्षात त्याला अनुभव आलेला आहे, तो शरीराच्या मागे कशासाठी जाईल? उच्च भोगासाठी शरीराकडे याचना करेल. गेल्या वेळी मंगेश दादा म्हणाले ना की इंद्रियांच्याकडे सुखाची भीक मागतात. कशाला मागेल? तोच आनंद रूप झालेला आहे. दुसऱ्याकडे आनंद मागणार आहे का? राजा कोणाकडे भीक मागायला जाणार आहे का 4 पैशांची? हा ब्रह्मसाम्राज्याचा राजा आहे, सम्राट आहे. तो कशाला दुसऱ्या कोणाकडेही आनंदाच्यासाठी जाईल? तो आनंद रूप आहे. असा श्रुतीमध्ये देखील प्रश्न विचारलेला आहे की किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंचरेत. कुठच्या गोष्टीच्यासाठी काय इच्छेने तो शरीराच्या मागोमाग जाईल? गरजच नाहीये. जे माझ्या जवळ आहे, ज्याचा मी अनुभव घेते कायम, ते मी दुसऱ्या जवळ मागायला जाणार नाहीये. म्हणजे देह माझा असा असावा, तसा असावा, देहाकडनं मला अमुक मिळावं, तमुक मिळावं, मला या व्यक्तीने हे द्यावं, त्या व्यक्तीने ते द्यावं, सगळ्या अपेक्षा, सगळ्या इच्छा पूर्ण संपून जातात. कारण त्या सगळ्या मिळालेल्या गोष्टीतनं जो आनंद मिळायचा त्याच्या कित्येक पटीने जास्त आनंद याला मिळालेला असतो. आनंद रूपता आलेली असते त्याला. म्हणून अखंड आनंदम आत्मानम विज्ञाय स्वस्वरूपतः. जो ब्रह्मवेत्ता आहे तो अखंड आनंदरूप परमात्मा आणखी मी एकच आहे हे शुद्धतेने जाणत असतो. तिथे त्याला कसलीही शंका नसते. मग असं असल्यावर शरीराची काय काळजी आहे? शरीर चालत आहे, ते ईश्वर सूत्रे बांधिले. शरीराच्या पोषणाची इच्छा आपोआप निर्माण होणार आहे. प्रारब्धाने बांधलेलं असल्यामुळे त्याप्रमाणे शरीर काम करणार आहे. मी ह्या सगळ्याकडे अलिप्तपणे बघणार आहे.
मुख्य हे आहे की जसा व्यवहार चालतो तसा तो चालणार आहे, जसं चालतं तसंच सगळं चालणार आहे. फक्त माझं त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलणार. आधी मी ते ह्या दृष्टीने मी बघत होते, आता मी त्याच्याकडे माझं म्हणून, वेगळं म्हणून, माझ्याशी संबंधित म्हणून अलिप्तपणे बघायला लागले. आपल्याला मला काही झालं तर दुःख होतं, माझं काही झालं तर त्यावर थोडं कमी होतं. कसं आहे की मी आता ब्रह्म असल्यानंतर ह्या सगळ्याचं मला काय काळजी आहे? चालून द्या, गंमत मी बघते. तुकाराम महाराजांवरती उकळतं पाणी ओतलंय का? तर तिचा नवरा विठ्ठल विठ्ठल करायला लागला होता. मग तो पण संसार टाकेल ह्या भीतीने तिने तुकाराम महाराजांवरतीच पाणी ओतलं की नवऱ्याला जरा धडा मिळेल. तुकाराम महाराजांनी विठ्ठल म्हणणं सोडलं नाही, तिचा राग केला नाही, ते शांतपणे पोटी केलं. देहाचा प्रारब्ध बस. म्हणजे या हत्तीपर्यंत शांती टिकू शकते. देहाच्या बद्दलचा अशी एक प्रकारची अनास्था निर्माण होते असं म्हणूया. म्हणजे देह टिकवण्याचा प्रयत्न निश्चित केला जातो, जगराहटीप्रमाणे निश्चित चालतो, पण देह पडला तरी त्याचं दुःख वाटत नाही. देह पडणार म्हटलं, उद्या पडणार, त्याचं त्याला काही वाटणार नाही. स्वागत आहे इथे, मृत्यूचं सुद्धा स्वागत आहे. किती राहत नाही कसं. मग कोणी येईल का, काही होईल का, अरे बापरे, कोणी आलं तर काय करणार आहे, जास्तीत जास्त देह जाईल, जाऊन दे. म्हणजे भीतीचं सगळं जे मुळातलं कारण आहे तेच निघून जातं. मग अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती वगैरे जे सगळे गुण आहेत ते आपोआप त्याच्या अगदी मांडतात. संसिद्धस्य फलम त्वेत जीवन मुक्तस्य योगिनः बहिरंत सदानंद रसास्वादन मात्मने. जो आत्मज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे, समाधीनिष्ठ आहे, अशाला आत बाहेर अखंड केवळ आनंद मिळत राहतो. म्हणजे फळ जे म्हटलेलं आहे की का करायचं, ते ह्याच्यासाठी हे फळ आहे. मग ज्याला इथे आणखीन एक ऍड केलेलं आहे की समाधी न करणाऱ्याला विक्षेप बाहुल्यामुळे कदाचितच आनंद रसाचा अनुभव येतो. म्हणजे काय की आत्मज्ञान निष्ठ जो आहे, जो समाधीनिष्ठ पण आहे. आता समाधीनिष्ठ म्हणजे अखंड समाधीत बसणारा का? नाही, तो असा तळ्यात मळ्यात चाललेलं असतं. जगात पण असतो, पटकन आत जाऊन येतो. जगात लक्ष देऊन ऐकतो, सगळं करत असतो. जर असा मध्ये गॅप आली की समाधी. ती समाधी लक्ष ठेवणाऱ्याला कळते, बाकी कोणाला कळणार देखील. इतकं त्याचं इकडे इकडे असं तळ्यात मळ्यात चाललेलं असतं. अखंड आनंद असतो त्याला. त्याची समाधी ही सहज असते. जगात येण्यासाठी सुद्धा त्याला कधी कधी प्रयत्न करायला लागतात. समाधीत जाण्यासाठी त्याला मग पुढे पुढे प्रयत्न करायला लागत नाही. सुरुवातीच्या काळात लागत असते, पण पुढे पुढे ते इतकं सहज होतं की तो बोलता बोलता देखील त्या स्थितीत जाऊन येतो. क्षणभर जाऊन येतो, आपल्याला कळणार देखील नाही.
पण तो आनंद रूपता हा त्याचा स्थायी भाव झालेला असतो. संसिद्ध म्हणजे जो अध्यात्म ज्ञाननिष्ठ आहे, समाधीनिष्ठ आहे, असा जो आहे, अशा जीवनमुक्ताला अखंड आनंदाचा अनुभव असतो. त्याच्या तो इच्छेवरती समाधी अवलंबून असतो. कष्टसाध्य नाहीये त्याच्यासाठी. आणखीन जे अशा पद्धतीने आत्मनिष्ठ राहत नाही, म्हणजे मंदज्ञानी म्हणूया आपण, त्यांना केवळ समाधी काळी म्हणा किंवा असा कधीतरी आनंद रसाचा अनुभव येतो. बाकी ते जगाच्या विक्षेपात, जगालाच विक्षेप असं नाव आहे. विक्षेप म्हणजे त्याचा एक अर्थ भेद असा होतो, द्वैत भेद, म्हणून जगाला विक्षेप असं नाव. दुसरं ते क्षेप म्हणजे बाहेर टाकलेलं आहे, ब्रह्मस्वरूपावरती ते बाहेर फेकल्यासारखं आहे. जगाला विक्षेप नाव आहे. आणखीन ह्या विक्षेपाचा तो फार वेळा अनुभव घेत असतो, अनेक वेळा सत्यत्वाने सुद्धा घेत असतो, असा मंतज्ञानी असतो. त्यामुळे त्याला आनंद रसाचा सातत्याने अनुभव नसतो. समाधी काळी असतो, विचाराच्या वेळात असतो, पण एरवी तो जगात सत्यत्वाने अडकलेला असतो. अशाला समनस्क असं नाव आहे. समनस्क मंदज्ञानी थोडा. समाधी काळी आनंदाचा अनुभव येईल त्याच्या विचारात असताना, अनुसंधानात असताना, म्हणजे सविकल्प समाधी, केवळ तोच विचार आहे. त्यावेळी आनंदाचा त्याला अनुभव येईल. पण इतर वेळी जगत सत्यत्व देह तादात्म्य त्याच पूर्ण नाहीसं झालेलं नसतं, आणि म्हणून तो त्याच्यात थोडासा रमतो. मग तिथे त्याचा आनंद थोडा झापडला जातो. जगाच्या मध्ये रमल्यामुळे जगाचे सुख दुःखाचे तडाखे त्याला बसतात विचारांनी, मग त्याला ते घालवायला लागतात. पण जगत सत्यत्व भ्रांती त्याची पूर्ण गेलेली नसते, देह तादात्म्य पूर्ण केलेले नसतं. हा मंद ज्ञानी म्हणण्यात येतो. असा जो असतो तर त्याला आनंद रसाचा मधून मधून अनुभव येत असतो, पण एरवी जगाचे तडाखे तो खात असतो. तो जेव्हा आणखीन अभ्यासाने जगत सत्यत्व घालवतो, देह तादात्म्य नष्ट करतो, तेव्हा त्याला तो पूर्ण ज्ञानी होतो आणि त्याला अखंड आनंदाचा उपभोग मिळतो. अखंड तो आनंद घेऊ शकतो. जीवनमुक्ती कशासाठी आहे? ती यासाठी आहे. आपण आज थांबूया, वेळ झालीये मला वाटतं. 420 पर्यंत गेलेले आहोत आपण. इथे थांबते. हे प्रश्न असले तर विचारा. आपला जीवनमुक्ताचा सगळा विचार चाललाय, आपल्याला काही तो अनुभव नाहीये, पण तरी देखील शास्त्राच्या आधाराने आपल्याला त्याच्याबद्दल विचार करता येतो, कारण तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. मग शास्त्र काय सांगतं त्याच्यावरती 100% विश्वास ठेवायचा. संतांनी सगळ्या सांगितलेलं आहे त्यांच्यावरती 100% विश्वास ठेवायचा. आणि हो, अशी स्थिती असू शकते आणि ती मिळवण्यासारखी आहे हा निश्चय करायचा, त्या मार्गाने जायचं आणि तशी स्थिती प्राप्त करून घ्यायची. हरिओम. धन्यवाद ज्योत्स्नाताई. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. पावसाच्या आवाजाचा त्रास नाही ना झाला? इथे आम्हाला काहीच ऐकू येत नाहीये तसं, फक्त तुमचा आवाज. तुमच्या ज्ञानाबद्दल तुम्ही सांगितलं तळ्यात मळ्यात, ते ऐकूनच खूपच छान वाटलं. ऐकूनच छान वाटलं, तर ती स्थिती किती छान असेल. खूपच आपण सुंदर बघितलेलं होत. आहे श्रीगुरूंच्या बद्दल तसं. होय होय.
एक प्रश्न असा होता म्हणजे किमिच्छिन कस्य वा हेतोर देहम पुष्णाति, त्याच्या हा जो श्लोक कामाच्या. आहे तो तिथे त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध होत असेल साधक अवस्थेत, म्हणजे सततच देहाबद्दल विचार. स्पेसिफिकली मला हे विचारायचं आहे की सध्या फॉर एक्झाम्पल फिटनेस आणि डाएट हे एक आहे. त्याच्यावर फार लक्ष जातं, त्याच्यावर विचार फार होतो दिवसभर. आणि दुसरं म्हणजे आता इथे काही लोक आहेत, त्यांच्या ऑब्व्हियसली घरात मुलं आहेत, लहान आहेत किंवा वाढणारी मुलं आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा तो सतत एक त्यांचं कर्तव्य म्हणून एक विचार करायला लागतो. तर दोन गोष्टी म्हणजे दोन प्रश्न आहेत त्याच्यात, उपप्रश्न म्हणजे एक फिटनेस डाएट शरीराकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती कशी बदलावी. कारण की इथे आपल्याला प्रारब्ध आणि किमिच्छिन कस्य वा असं म्हणलेलं आहे. तर त्या साधक अवस्थेत ती साधना कशी असावी आणि त्या कर्तव्याकडे कसं बघावं, मुलांसाठी करायचं असेल, म्हणजे आहार चिंता खूप न व्हावी पण त्याच वेळेस शरीराला जे लागेल तसं व्यायाम किंवा आहार आणि कर्तव्य म्हणून मुलांसाठी. आपल्याला एक विसरून चालत नाही की शरीरम खलु आद्य धर्म साधनम. बरोबर आहे. सगळ्याला साधन शरीर आहे. होय. शरीर जर हम्म. का व्यवस्थित नसलं, हत्यार व्यवस्थित नसले, मिक्सर चालत नसला तर मी वाटू शकणार आहे का? नाही करू शकणार मी. तसं हे इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित मला ठेवायलाच लागतं. जर का ते नीट राहिलं नाही तर त्याचा मला हवा तसा उपयोग करून घेता येणार नाही. यासाठी फिटनेस आवश्यक आहे, व्यवस्थित जेवण आवश्यक आहे. जर का मी तमोगुणी अन्न सतत खात राहील, मला साधना होणार आहे का? नाही होणार. म्हणजे डाएटचा विचार मी स्लिम राहण्यासाठी वगैरे करायचा नाहीये. हम्म. हल्ली हेल्दी डाएटचा अतिरेक झालेला आहे. जे आपलं सामान्य जेवण आहे ते पूर्ण हेल्दी आहे. आपल्या पूर्वासूरींनी विचारपूर्वक आपलं हे ठरवलेलं आहे. डाळ भात आपण म्हणतो, लिंबू, सगळं जात आहे की नाही त्याच्यात? प्रोटीन आहे, सगळं आहे. एक फॅलसी आहे की तांदूळ आणखीन गहू यांच्यात, गव्हामध्ये प्रोटीन फार असतात आणखीन तांदळात नसतात. फॅलसी आहे. तांदूळात देखील असतात, गव्हात देखील असतात, गव्हात स्लाइटली जास्त असतात. म्हणून तांदूळ खाऊ नये वगैरे काहीही नाहीये. कोकणातली लोक फक्त तांदूळ खातात, ते बारीक असतात. साऊथला गेलो, भाताच्या राशी खातात पण बारीक असतात. म्हणजे आपण काय डाएट घेतो त्याच, जे जिथे उगवतं ना ते स्वीकारावं, ते पचतं, ते अंगी लागतं. उगवत नसतं तेव्हा बाहेरनं घ्यायला लागतं, पण आपल्या डाळीमधनं आपल्याला प्रोटीन मिळतात, भाज्यांमधनं, कोशिंबीरनं, सगळ्यातनं, अगदी लोणची वगैरे मधनं देखील आपल्याला जे आवश्यक असतात त्या गोष्टी मिळत असतात. साधा डाएट आपला रोजचा जर का घेतला, पिझ्झा बर्गरनी ह्याच्या मागे न लागता, तेवढा पुरेसा आहे. मग त्याच्यात अँटीऑक्सिडंट आहेत का, प्रोटीन किती आहे, अमुक विटॅमिन जात आहे का, हे जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा तो व्यर्थ आहे. आपल्याला जे जेवण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे व्यवस्थित जेवावं. त्यातल्या इन्ग्रेडियंट्सचा अशा पद्धतीने सारखा विचार करू नये. आपल्याला पूर्वी लोकांनी केलेला होता का? सगळा विचार करून आपले डाएट बसवून दिलेले आहे. त्याप्रमाणे जेवावं आपण व्यवस्थित. फॅट्स फार आलेली आहेत हल्ली, हे अगदी खरं आहे. की कसला डाएट, प्रोटीन डाएट फक्त, त्यांनी किडनीवरती किती भर येणार आहे तो विचार करतात का कोणी? पण प्रोटीन डाएट का? मला बारीक व्हायचं. वेडेपणे. बॅलन्स डाएट पाहिजे, तेवढंच फक्त एक पाहिजे. कधीतरी हे करायला परवानगी असते पण नेहमी त्या डाएट वरती नाही.
बॅलन्स डाएट पाहिजे. आणि बॅलन्स हा सगळ्या बाजूनी सगळं अन्न घटक व्यवस्थित गेले पाहिजे. आपल्या नेहमीच्या नॉर्मल जेवणात हे सगळं विचार केलेला आहे आणि त्याप्रमाणे ते जात असते. होय. आणखीन व्यायाम तो देखील आता जिम मध्ये जाण्याची फॅशन आहे. वर्कआउट कितीतरी पद्धतीचे असतात. आपल्या सूर्यनमस्कारासारख्या गोष्टींनी सर्वांग सुंदर व्यायाम होतो. पण जाऊन दे, फॅशनच्या आणि ह्याच्या नादी माणूस लागतो. आपण आपलं करायला लागलो की ते नियमित होत नाही म्हणतात. तेही बरोबर आहे, कारण तेवढा निश्चय राहत नाही. पण सवय लावून घेतली ना तर फिरण्याची म्हणा किंवा व्यायामाची म्हणा आपोआप सवय होते. माणूस आपोआप करायला लागतो. सवय लागेपर्यंतच थोडासा वेळ लागतो, 4 दिवस लागतात, त्याच्या पलीकडे फार लागत नाही. पण सवय झाल्यानंतर ते केवळ सूर्य नमस्कार सुद्धा पुरेसे आहेत. त्याच्या जोडीला योगासनं आणखीन घेतली म्हणा, दोरीच्या उड्या म्हणा, जर का बारीक व्हायचं असलं तर असं जर का काही केलं तर तेवढं मोर दॅन सफिशियंट. त्या जिम मध्ये जाऊन वर्कआउटच केलं पाहिजे. आणखीन त्याच्यासाठी काय असतात ते मला माहिती आहेत नावं. ह्याच्यापैकी बऱ्यापैकी मला माहिती आहे, कारण मला नातवंड वगैरे आहेत आणि त्यांना सांगून फ्रँकली उपयोग नसतो. तू मुलांच्या बद्दल म्हणाल, हा, जो मुख्य. मुलं लहान आहे तोपर्यंत हम्म. आपण त्यांना हे सांगू शकतो. एकदा ती मोठी झाली की शेवटी ती मोठी झालेली आहे. त्यांना जे योग्य वाटतं ते ती करून करा. माझं काम जे होतं जिथपर्यंत होतं तिथपर्यंत मी केलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न राहतो. पण मुलांना जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आपण जर का स्वतः केलं तर मुलं करतात, हे लक्षात ठेवावं. ते फार मोठं आहे. आपण त्यांना सांगतो आपण तसं वागत नाही. ते कसं काय हे करतील, पाळतील. स्वतःला आधी बदलायला लागतं आणि मग मुलं आपलं फॉलो करू शकतात. धन्यवाद. मग तो प्रश्न असा, दुसरा प्रश्न असा होता की कर्तव्य आणि प्रारब्ध. प्रारब्धावर सगळं सोडून चालत नाही, कारण की कर्तव्य म्हणून एक गोष्ट असते आणि त्याच्यात तिथे क्रियमाण असतं की तिथे काय तो जो दुसरा प्रश्न तसा होता, कारण की ते जे करायचं असतं ते करायचंच असतं. तिथे प्रारब्ध काय आणून असतं चालत की नाही. प्रारब्धाचा भाग कुठे सुरू होतो आणि प्रयत्नांचा कुठे संपतो हम्म. हे कळण्यासाठी आधी प्रयत्न पुरेपूर करायला लागतात. जीव ओतून प्रयत्न करायला लागतात. तेवढे जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा प्रारब्धात असेल ते मिळतं. हम्म. प्रयत्न न करता जर का प्रारब्धात असेल ते मला मिळायला हवं असं मी अपेक्षा केली तर मिळणार नाही. त्यामुळे प्रयत्न पुरेपूर करायला लागतात, मनापासून करायला लागतात आणि त्याच्यानंतर जे मिळेल ते माझं प्रारब्ध म्हणून स्वीकारायला लागतं. तिथे आनंदाने स्वीकार करणं हा साधकाचा काम आहे. मग मला एवढंच का मिळालं आणखी मला एवढं मिळालं, दोन्ही बाजूनी ते दोन्ही चुकीचं आहे. जे प्रारब्धात असेल ते शांतपणे स्वीकारावं. पुरेसे प्रयत्न मात्र केलेले असले पाहिजे. मग याने एवढे प्रयत्न केले त्याला तेवढं मिळालं, मी एवढे प्रयत्न केले तरी मला एवढंच मिळालं, ज्याचं त्याचं प्रारब्ध तिथे स्वीकारायला लागतं. तिथे मग असूया, हेवा किंवा अहंकार या कशालाही जागा नाहीये, हा विचार ठेवायला लागतो. Right. धन्यवाद. प्रयत्नांचे परमेश्वर. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. आम, एक ऑब्झर्वेशन म्हणजे की सगळं मागचं चांगलं आणि आत्ताचं सगळं वाईट आहे असं सुद्धा काही जणांचा
ऍटिट्यूड असतो. म्हणजे की तुम्ही हो जे म्हणालात ते खरं आहे, सूर्य नमस्कार, योगा वगैरे सगळे चांगले ते प्रकार आहेत जिम. पण त्याचा अर्थ असा नाही, कारण बरीच म्हणजे आमची जनरेशन बऱ्याच वेळा मागे सगळंच चांगलं होतं आणि आता सगळंच वाईट आहे अशा ह्यांनी पण बोलत असतात. त्यामुळे तसं म्हणजे चा विचार करून तुम्हाला काय घ्यायचं ते घ्यायला पाहिजे, ते मागचं असो किंवा आत्ताचं असो. आता सुद्धा चांगल्या गोष्टी आहेतच की. हा, तेच काय तेच. आहे, जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले हे लक्षात घ्यायला लागतं. आणि हम्म. जगाचा अर्थच आहे की ते बदलत जाणार आहे. राईट. मग बदलत जाणार आहे, तो बदल आपल्याला स्वीकारायलाच लागतो. त्याच्यासाठी पूर्वी काय होतं म्हणून पूर्वीचा विचार करायचा नाही, भविष्याचा विचार करायचा नाही. आज जे आहे माझ्या हातात ते मी करायचं. पूर्वी काय होतं त्याच्याबद्दल रडायचं पण नाहीये आणि आनंद पण मानायचा. त्याचा विचारच करायचं कारण नाहीये. झालेलं आहे ते संपलेलं आहे. आज काय आहे, आज हे आहे. मग ते कसं काय पार पाडायचं, मी त्याच्याबद्दल कसा विचार करायचा, तिथे मी काय करायचंय, माझी भूमिका काय आहे, माझं कर्तव्य आहे का मी ते ओढवून घेतेय, हा सगळा विचार आपल्याला ठेवायला लागतो. पुष्कळ वेळा माझं कर्तव्य नसतं, पण तरी देखील मला वाटतं की ते माझं कर्तव्य आहे, विशेषतः नातवंडांच्या बाबतीत. या. ते माझं कर्तव्य नाहीये, ते त्यांच्या आई वडिलांचं कर्तव्य आहे. त्यांनी जर का सांगितलं की मुलांना सांभाळ, जरा सांभाळायचं, आनंदाने सांभाळायचं. आपण एकत्र राहत असतो, पण त्यांना वळण लावणं हे माझं काम आहे नाही, ते त्यांच्या आई वडिलांचं आहे. त्यांना जसं योग्य वाटेल तसं ते करतील. मग आई तू सांगू नकोस, मी बघतेय ना, हे ऐकायची वेळ येईल जर का आपण ते पाळलं नाही तर. त्यामुळे शांतपणे ते स्वीकारायचं आणि आपलं कर्तव्य करायचं, त्याच्यातनं अलिप्तपणे करायचं, प्रेमाने करायचं, पण अलिप्तपणा ठेवता आला पाहिजे. पण ते निवड करताना सुद्धा आपली वृत्ती पण तशी पाहिजे ना, की आता सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे. होय, आज जगात कायम चांगलं वाईट ह्याचं मिश्रण असतं. या. पूर्वी वाईट नव्हतं असं नाहीये, हो आपण ना. चांगलं फक्त लक्षात ठेवतो. हम्म, म्हणून तो विचारच करायचा नाहीये, हम्म, जे जसं येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्यातनं आपली साधनं चालू ठेवायची. जो आपला लक्ष आहे ते साधनेवरती ठेवायचं. हम्म. आणि जगाचं जे आहे ते जग चाललेलं आहे, चालायचं तसं चाललेलं आहे. युद्ध होणार आहेत, कारण तो माणसाचा स्वभावच आहे. आणि इकॉनॉमीच्या दृष्टीने वगैरे ही युद्ध होतातच. तिथे असं कसं वगैरे काहीही नाहीये, ती होणारच आहे. त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. शेवटी काय सांगू का, ज्याला खरोखरी परमार्थ करायचा आहे, ज्याला खरोखरी हे अचीव करायचं आहे, त्यांनी स्वतःचा विचार करावा. राईट. मी काय करतेय हा विचार करा, मला काय करायला हवाय हा विचार करा. बाकी मला जे डायरेक्टली अफेक्ट करताय तेवढ्याचा समाचार घ्यावा. जगात काय चाललंय तेवढं लक्षात असून दे, तेवढं बघावं, पण त्याच्यात अडकू नये. हे असं कसं, ते तसं कसं, हे विचारच करू नये, कारण ते ईश्वर सूत्र आहे. राईट. ईश्वराला जगाची लोकसंख्या कमी करायची असली, भूकंप होतात, पूर येतात, काय त्याच्या नियोजनाप्रमाणे चाललेलं असतं. मास प्रारब्ध म्हणून एक काही गोष्ट आहे, जसं हिरोशिमा तसं सुद्धा असतं. म्हणून ह्या बाबतीत विचार करायचा नाहीये, तो ईश्वराचं काम आहे. त्यांनी लावून दिलेली आहे सिस्टीम, जसं चालायचं तसं चालणार आहे हा विचार करायचा, आणि मी काय करायचं आहे हा विचार मुख्य ठेवायचा. थँक्यू, गुड ऍडवाइस. या. चला थांबूया.
ठीक आहे. आणि काही प्रश्न नसतील तर मी श्लोक घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार जोसावे. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्री